केलं 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 आवाज येत नाही. आपलं म्हणण्याचं काय उद्देश नाही दुसरा. आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे की 2 शब्दात मुख्यमंत्र्यांनी इकडे तिकडे करायला पाहिजे. म्हणजे जसं की आमच्या 8-9 मागण्या केलेल्या, या मागण्या मला पूर्ण करायचे की नाहीत, काय एकदम सोपं आणि साधं आहे. त्या 8 मागण्या त्या द्यायच्यात की नाही, हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे. कारण इथं अनेक लोक उपोषणाला बसले, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही. फडणवीस साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या मागण्या दिल्या याची अंमलबजावणी करणार आहेत का नाही हा किंवा नाही पद्धतशीर सांगावं. आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला, आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती. खरं बोलतोय आणि महत्वाचं सांगतो, आम्हाला अपेक्षा पण नव्हतं, आम्हाला बसावं लागलं. हे खरं सिद्ध सांगतोय, आम्हाला प्रश्न करण्याची वेळ ही वाटत सुद्धा नव्हतं. नुसतं आम्ही आव्हान जरी केलं, आम्ही उपोषणाला बसणार आहे, आमच्या मागण्या मंजूर होतील असं आम्हाला वाटत नाही. घोषणा केली तरी पण झालेलं आहे, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची सरळ सरळ भावना आमच्या लक्षात यायला जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला त्यांना जास्त बोलायचं नाही. आता आमचं आज स्पष्ट मुलांना म्हणणं आहे, मी 1-2 घंट्यात कळवलं स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाका, हा मागण्या देणार आहेत आम्हाला सोडून जाईल. मला वाटत पण आंदोलन करण्याची पण हरकत नाही, वाटत नव्हतं की आम्हाला प्रश्न करावा लागला. ठीक आहे, या माध्यमातून अनेक नियती तर त्यावर मला काय बोलायचं, माझं म्हणणं एवढंच पुढे बसले त्या त्याच्यावरचा प्रश्न आहे. जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी मागं पुढं सोडू शकतो, तसं माझ्या जातीसाठी मी मागं पुढं सरकत असताना माझ्या स्वार्थासाठी मागं पुढं सरकत मी ठाम नसतो माझ्या मतात. माझ्या जातीसाठी जर मी 4 पावलं मागं पुढं सरकू शकतो, कारण जातीचं कल्याण होईल म्हणून, बाकी काय त्याच्यात आता बेमाने दगापाटका जर होतोय तर मी 5 वर्ष सुखाने सरता सुद्धा खाऊ देणार नाही, सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या लक्षात. मला ना सांगते जास्त बोलायचं नाही, मला एवढं मुख्यमंत्र्यांना विचारायचं 2 शब्द सांगून टाकायचं, तुम्ही आमच्या 9 मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही म्हणून सांगा, किंवा हा म्हणजे आम्हाला आमचं उपोषण सोडायला आम्हाला
मला जीव लावायला नको, कारण माझे 60 दिवस झाले, माझे 55 झाले, माझे 70 झाले. माझ्या बाळमुलाचा जीव जायला, कारण तुम्ही उलट्या काळजात दिसतायत असं वाटायच्या आत, मुख्यमंत्री उलट्या काळजात दिसतोय असं वाटायच्या आत दोन शब्द सांगून टाका मुख्यमंत्री. काही विचारायचं नाही आम्हाला, तुम्हाला काय नाही काय. आजच्या क्षणाला म्हणणं आहे, कारण तुम्ही उपोषणाला बसू देता इतक्या लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं. पण ठीक आहे, प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमुळे एक आंदोलन आहे, आंदोलनाच्या भूमिकेमुळे तुमची भूमिका सांगा असे वेळ मेल्यावर सांगत. आम्हाला 10 दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचंय, 10 दिवसांनी काय सांगायचंय आणि आज काय सांगायचं. तुम्ही आजच तुमची भूमिका 1-2 घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री. वेळ काढून तोंड लपवू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढ्यात मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाइम नाही का? काही म्हणणं नाही आमचं, तोंड लपवू नका. स्पष्टपणे 1-2 घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका. तुम्ही जे स्वतःत मागणे त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत, म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला दुसऱ्या मार्ग बरं आहे. कारण आम्ही तुम्ही जर संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी येतोय तुम्हाला केव्हा नाही देत त्यांनी सांगायचं आम्हाला उपोषण सोडून दुसरे मार्ग करायला. तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री. 5 वर्ष सुखाला सांगतात तुम्हाला खाऊ देणार नाही. तुम्ही जर मराठ्याला सोडून दिलं नाही तर एवढे शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाढ होती. तुम्ही आमच्या आत्मा मागण्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावणी करणारे एवढं परिचय सांगावं, म्हणजे आमचे जीव वाचते लोकांचे. आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो. मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचे, काय करायचे, काय नाही, आम्ही काय करू शकतो, मराठी काय नाही करू शकत. मला आज फक्त त्या भानगडीत जायचं नाही, एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती की मी विनंती करत नाही, पण पहिल्यांदा करायला तुम्ही सांगून टाक मराठीच्या 8-9 मागण्या आहेत, तुम्हाला त्या अंमलबजावणी करायची का नाही करायची. परदेशी सांगून मोकळ्यावर तोंड लपवू नका. कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे. आमचं मारे कोणी, आमचा दुश्मन कोणी, आमच्यावर रोखायला कोण देणार. धन्यवाद. Thank you.